बिबट्या हा मानवी वस्तीमध्ये घुसून हल्ला करण्याच्या घटना तुम्ही वारंवार पाहिल्या असतील. सध्या अशाच एका बिबट्यानं मानवी वस्तीमध्ये घुसून एका 4 वर्षीय मुलीवर हल्ला करताच ही चुलती जी गर्भवती होती तिनं आपल्या जीवाची बाजी लावून त्या चिमुकलीचे संरक्षण कशा पद्धतीने केलं, त्या बिबट्याच्या जाबड्यातून आपल्या पुतलीला कशा प्रकारे वाचवलं, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. तर झालेली घटना अशी आहे की ही 4 वर्षाची पुतणी अंगणामध्ये खेळत होती आणि काही क्षणानंतर या मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा मात्र या चुलतीला काय झाले काही कळलंच नाही. ज्यावेळी तिने मागे वळून पाहिलं तेव्हा तिच्या काळजाचा ठोका चुकला. एक क्षण तिला कळलंच नाही की समोर काय घडतंय. दबक्या पावलाने आलेल्या या बिबट्याने या पुतणीला मानेत पकडलं होतं आणि अनपेक्षितपणे झालेल्या हल्ल्यानं ही चिमुकली वेदनेने विवळत होती. तेव्हा या चुलतीला काही क्षण कळलं नाही की बिबट्या हा कुठून आला, तिने चिमुकलीला कसं पकडलं. तेव्हा ही चुलती भांबावून गेली होती, पण काही क्षणातच तिनं स्वतःला सावरलं. खरं तर असा हा प्रसंग पाहून कुणीही आपला आणि गर्भातल्या आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी घराच्या आत पळून गेलं असतं, परंतु या चुलतीनं याच्या उलटच केलं. या चिमुकलीला बिबट्याच्या जाबड्यात पाहून म्हणजे या पुतणीला बिबट्याच्या जाबड्यात पाहून चुलती ही आई बनून आली आणि स्वतःला सुरक्षित करण्यापेक्षा पुतणीचा जीव वाचवणं तिला अधिक महत्त्वाचं वाटलं. मोठ्यानं ओरडत असलेल्या या पुतणीला वाचवण्यासाठी ती चुलती आई बनून त्या बिबट्याच्या मागे धावून गेली. या गर्भवती मातेचा आवेश आणि डरकाळी ऐकून त्या बिबट्याचा देखील थरका पडाला. बेसावध बिबट्याने चिमुकलीला तिथेच टाकलं आणि कल्पनेपलीकडचा प्रतिकार पाहून भेदरलेल्या बिबट्याने तिथून धूम टाकली. या चुलतीच्या प्रसंगावनामुळे बिबट्याच्या तावडीतून ही पुतणी वाचलेली आहे, असं डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी तुम्ही आत्ताच या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. धन्यवाद.